नमस्कार मित्रांनो. तुमच्या हातात आज एक स्वप्न आहे. घरच्यांचं स्वप्न, स्वतःचं स्वप्न आणि ते स्वप्न आहे 2026 मध्ये तलाठी होण्याचं. पण फक्त स्वप्न बघून चालत नाही. त्यासाठी योग्य दिशा आणि योग्य स्ट्रॅटेजी लागते. आणि येथेच तुमचं खरं स्वप्न शस्त्र ठरतं. विठ्ठल बडे यांचं पेपर सोल्युशन पुस्तक. हे फक्त पुस्तक नाही, हा मागील प्रश्नांचा खजिना आहे. हा त्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे ज्यांनी आधी परीक्षा दिली आहे. आपण 3 टप्प्यांमध्ये कशी रिव्हिजन करायची याबद्दल बोलणार आहोत. पहिला टप्पा, पॅटर्न समजून घ्या. पहिले 10 दिवस दररोज एक पूर्ण पेपर सोडवा. हो, टायमर लावा, 90 मिनिटे. पेपर संपल्यानंतर लगेच सोल्युशन वाचा आणि स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, मी कुठे चुकलो? लक्षात ठेवा, चुका म्हणजे अपयश नाही, चुका म्हणजे सुधारण्याची संधी. दुसरा टप्पा, वीक टॉपिकवर हल्ला. ज्या प्रश्नांमध्ये तुम्ही चुकता तेच तुमचे खरे शत्रू आहेत. मराठी व्याकरण दररोज 20 प्रश्न, इंग्रजी शब्दसंग्रह आणि ग्रामर, गणित स्पीड आणि ॲक्युरेसी, जीके रोज किमान 30 मिनिटे. एक वेगळी वही ठेवा, चुकांची वही, कारण ही वहीच तुमचं यश ठरवेल. तिसरा टप्पा, रिव्हिजन म्हणजेच विजय. शेवटचे 20 दिवस फक्त पुनरावृत्ती. दर 3 दिवसांनी फुल मॉक टेस्ट. तुमचा स्कोर 80% वर हवा. पण त्यासाठी सातत्य हवं. दररोज कोणतीही सबब न देता. टार्गेट मित्रांनो, तलाठी होणं म्हणजे फक्त नोकरी नाही, तो तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातला अभिमान आहे. तो तुमच्या गावातलं नाव आहे. तो तुमचा आत्मविश्वास आहे. आजपासून 60 दिवस, फक्त 60 दिवस मन लावून अभ्यास करा. मोबाईल बाजूला ठेवा, डिस्ट्रॅक्शन बंद करा आणि स्वतःशी एक वचन द्या, मी थांबणार नाही जोपर्यंत मी तलाठी होत नाही. विश्वास ठेवा, जर तुम्ही सातत्य ठेवलं तर 2026 मध्ये तुमचं नाव यादीत असेल आणि त्या दिवशी तुम्हाला कळेल आज घेतलेला निर्णय किती मोठा होता. तयार आहात ना मिशन तलाठीसाठी?